सावी मॅडम, पहिली गोष्ट, अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला ही लढाई अतिशय हुशारीनं, धैर्यानं, शांततेनं आणि कायद्याच्या मार्गानं जिंकायची आहे. मला सांगा, आपली बाजू सत्याची आहे की नाही? मग टेन्शन घ्यायचं नाही. आता इकडून काही विचित्र प्रश्न विचारले जातील. कसे? खोटी आणि उचकवणारी काही विधानं केली जातील. पण आपण संयम सोडायचा नाही. कुठल्याही प्रकारचा आतताईपणा करायचा नाही. बघा, आपण ही केस जिंकणार म्हणजे जिंकणारच आहोत. फक्त तुम्ही धीरानं उभं राहायचं आहे. तेव्हा पॉझिटिव्ह राहा आणि शांत राहा. ओके? कारवाई सुरू करा. माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांच्यावर ही जी केस दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हा जो खटला चालवला जातोय, हे म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून कोर्टाचा वेळ बर्बाद करणं आहे. सावी नाईक मुजुमदार यांच्या विरुद्धचे सगळे पुरावे या फाईलमध्ये आहेत. ही एक ओपन अँड शट केस आहे. सावी मुजुमदार या गुन्हेगार आहेत आणि या फाईलनुसार ते सिद्ध होईलच. आता यातून सावी मुजुमदार यांची अजिबात सुटका नाही. म्हणून न्यायालयानं याच्यात जास्त वेळ वाया घालवू नये. सावी मुजुमदार यांना गुन्हेगार ठरवून जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी. मिस्टर डोईफोडे, तुमचं काम तुम्ही करा.
निकाल सांगायला मी इथं बसलेलो आहे. त्यामुळं जरा सांभाळूनच विधान करा. आय एम सॉरी माय लॉर्ड. ॲक्च्युली काय ना, ही केस इतकी नाजूक आहे आणि आतून इतका त्रास देणारी आहे की माझ्यावरचा ताबाच सुटला. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. पुन्हा असं होणार नाही. सो माय लॉर्ड, सावी नाईक म्हणजे आत्ताच्या सावी धैर्य मुजुमदार यांच्यावर दाखल केलेली ही चार्जशीट. त्यांच्यावर IPC 350, 294, 292 आणि 377 प्रमाणे पुरुषावर अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्याचप्रमाणे IPC 306 प्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील आहे. सो माय लॉर्ड, आतापर्यंत पुरुषांनी बायकांवर केलेल्या अत्याचाराच्या अनेक केसेस तुम्ही उत्तमरित्या हाताळलेल्या आहेत आणि निकालात देखील काढलेले आहेत. वेगवेगळ्या केसेसमध्ये पुरुषांनी बायकांवर केलेल्या अत्याचाराचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बघितलेले आहेत. पण ही केस एकदम उलटी आहे. या कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका बाईने केलेल्या अत्याचारामुळे एका पुरुषावरती तिच्या विरुद्ध खटला दाखल करायची वेळ आलेली आहे. माय लॉर्ड, माझे अशील अंगद निमकर यांच्यावरती सावीने अशी वाईट वेळ आणली की त्यांना स्वतःच्या जगण्याची लाज वाटू लागली आणि म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. खोटं आहे सगळं. मी असं काही केलं नाहीये. जज साहेब हे खोटं बोलतायत. हे सगळे खोटे जीव आरोप. देण्याच्या उद्देशानं ते पाण्याच्या टाकीवर चढले. खाली उडी मारून जीव देणार तेवढ्या काही सुजाण नागरिक तिथे पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला. नाहीतर नाही नाही जज साहेब, तो विषय नको माझ्यासमोर. मला माहित नाही मी का वाचलोय ते. त्या दिवशी मी मेलो असतो ना तर बरं झालं असतं. मला का वाचवलं? त्या दिवसाची आठवण आली ना की असं वाटतं नको नको हे आयुष्य. मला नाही जगायचंय. का वाचवलं मला? का? माझं आयुष्य बर्बाद केलंय यांनी. मला नाही जगायचंय. मला लाज वाटते, स्वतःची लाज. सगळं संपलंय, उद्ध्वस्त केलंय माझं आयुष्य यांनी. या अंगदच्या का नाही ओव्हर ऍक्टिंगला जरा लगमच लावायला पाहिजे. नाहीतर ऐन वेळेस ना फोन करायचा शेवटच्या टप्प्यावर.
शांत व्हा. नाही जगायचंय मला. नको त्या आठवणी मला. नको त्या आठवणी. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अंगद, हे पाणी घ्या. शांत व्हा. सांभाळा स्वतःला. जास्त करू नको, बोथेत आणशील. सावकाश सावकाश. शांत व्हा, शांत व्हा. आपण कोर्टात आहोत आणि आपल्याला न्याय हा मिळणारच आहे. लोकांनी कितीही आरडाओरडा केला तरी सत्याची बाजू ही आपली आहे, त्यामुळे आपण जिंकणारच आहोत. हो, तुमची काही चूक नसताना का जीव द्याल तुम्ही? हा, त्यामुळे प्लीज शांत व्हा. हा, सांभाळा सांभाळा. मिस्टर डोईफोडे, तुमच्या आशिलांना जर वेळ पाहिजे असेल तर आपण ब्रेक घेऊ शकतो. नो नो नो, माय लॉर्ड, नॉट नीडेड. 1 सेकंड. शांत हो तुम्ही. हा, जास्त केलंच ना बोथेची आपण. बस. ॲक्च्युली काय माय लॉर्ड, त्यांना खूप मानसिक त्रास होतोय. नाही म्हणजे त्यांना ब्रेकची गरज नाहीये, त्यांना न्यायाची गरज आहे. माझ्या आशिला सोबत जे काही झालंय त्यामुळे ते ट्रॉमाटाईज झालेले आहेत. त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलेला आहे माय लॉर्ड. आणि हे सगळं या सावी मुजुमदारमुळे झालेलं आहे. यांनी माझ्या आशिलावर अत्याचार केले, त्यांच्यावरती बळजबरी केली आणि त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलंय. मी असं काहीच केलं नाहीये. उलट तो अंगद माझ्याकडे गयावया करत मदत मागायला आला होता. मी तर त्याची मदत करत होते. खोटं बोलतायत हे. माझ्यावर खोटे आरोप करतायत. मी खरंच असं काहीच नाही केलं. ऑर्डर ऑर्डर. मिसेस मुजुमदार, हे कोर्ट आहे. विधाते, प्लीज तुमच्या आशिलाला कोर्टाचे प्रोटोकॉल समजा. इथं त्यांना त्यांची बाजू सांगायला वेळ दिला जाईल. असा आरडाओरडा करून जर कोर्टाच्या कामात व्यत्यय आणला तर तुम्हाला तुमची बाजू मांडायची संधी मिळणार नाही. समजवा त्यांना. केस युअर ऑनर, माझ्या आशिलाच्या वतीनं मी स्वतः माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सावी मॅडम, प्लीज. खरंच कसं काय झोपलो मी? मला तर कोर्टात जायचं होतं. काय होतंय मला काही कळत नाहीये.
धैर्य, प्लीज मला गरज आहे हो तुमची, तुमच्या मदतीची. मी एकटी पडली, माझ्या संग उभं राहा. तू एकटी नाहीस, मी आहे. मी गीतेवर हात ठेवून शपथ घेते, मी जे काय सांगन ते खरं सांगन. खऱ्याशिवाय मी काहीच सांगणार नाही. कारवाई सुरू करा. सावी मुजुमदार, धैर्य मुजुमदार यांची बायको, मुजुमदार यांची धाकटी सून. मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही नास्तिक आहात? ऑब्जेक्शन युअर ऑनर. हा प्रश्न या केसशी काही संबंधित नाहीये. आय एम सॉरी माय लॉर्ड. पवित्र गीतेवरती हात ठेवून सावी मुजुमदार इतक्या सफाईदारपणे खोटं बोलल्या म्हणून मला प्रश्न पडला. सो सावी मॅडम, मगाशी तुम्ही इथे खूप आरडाओरडा केला होता की तुम्हाला तुमच्यावर झालेले आरोप मान्य नाहीत म्हणून. मग मला सांगा, माझे अशील अंगद निमकर यांच्याशी तुमचे संबंध आहेत ते तुम्हाला मान्य आहे ना? म्हणजे असतीलच ना?